तर निवडणुका निकाल पुढे ढकलणं हे काही योग्य नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। यंत्रणेच्या अपयशामुळे उमेदवारांचा भ्रमनिरास होतो असंही फडणवीस बोलले। घोषित केलेल्या निवडणुका निकाल पुढे जाणं हे पहिल्यांदाच घडतंय असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल, पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे, पण यातनं जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे। तर यावेळच्या निवडणुकीमध्ये मतांसाठी पैशांचा गैरवापर केला जातोय असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। त्यांनी हा आरोप केला। मतांसाठी पैशांचा गैरवापर होणं हानिकारक आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। संपूर्ण निवडणूकच रद्द व्हायला हवी असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। एकंदरीत त्यांनी तशी मागणीच केली आहे। का गेल्या कशा गेल्या माहिती नाही, पण एका गोष्टीचं वारंवार चित्र दिसतंय की ह्या इलेक्शनमध्ये पैशाचा जो गैरवापर मतांसाठी होतोय हे हानिकारक आहे, हे चुकीचं आहे। आणि ह्यावेळेस तरी माझी हात जोडून विनंती आहे इलेक्शन कमिशनला की आता तरी जागे व्हा आणि हे बंद करा कुठेतरी। मला तर वाटतं हे सगळं इलेक्शन मला विचाराल ते पूर्णपणे कॅन्सल झालं पाहिजे, पूर्णपणे। कारण का इतका घोळ, म्हणजे जे निवडून आले ते कसे निवडून आलेत, म्हणजे जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉपी करून पास झाल्यावर काय बोर्ड करतं, तसं कॉपी करून पास होणाऱ्या ह्या नेतृत्वाकडे काय नजरेने लोक बघणार, कसं काही 5 वर्ष काम करणार। हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, हे का सशक्त लोकशाही अतिशय घातक आहे। ब्रेकिंग न्यूज। मंत्रालयातील पीए निवडणूक कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो असं थोरात म्हणालेले आहेत। निवडणूक कार्यक्रमावरून बाळासाहेब थोरात यांनी हा अतिशय मोठा आरोप केलेला आहे। कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे। नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, उच्च IAS ऑफिसर आहेत, सिनियर आहेत, त्यांनी आयुष्यभर निर्णय निवडणुका हाताळलेले आहेत, त्यांना सगळे त्याच्यातले फायदे तोटे कशा पद्धतीने असतात, कोणते दोष असतात, कोणते गुण असतात, सगळं माहिती आहे। असं असताना होऊच कसं शकतं, याला कारण कुणीतरी मंत्रालयातला पीए ना कार्यक्रम बनवला आणि यांनी तो लावून टाकला, कारण यांना ते बंधन होतं। हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग कुठलाच नाही संजय गायकवाड असं म्हणाले। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख करण्यात आलेला आहे। मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचा संजय गायकवाड यांनी आरोप केलाय। काय ते मी पण एसपीना सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा। आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम। आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही। काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं, देऊळघाट पासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत। माणसाने जिकाव कसं, आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला काहीतरी अक्कल जवान दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे। तो निर्णय राज्य निवडणूक आयोग किंवा सरकारला बंधनकारक असतो। शेवटी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या आहेत आणि आता खंडपीठाने काउंटिंग थांबवलेली आहे। खरं तर मी वारंवार राज्य निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे निवडणुका पुढे ढकलू नका, कारण नियमात नाही आहे। नियमाचं काय चुकीचं ते काढतात आहे, नियमाचा चुकीचा अर्थ काढून राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या। कारण कुठलंच ऑब्जेक्शन नव्हतं, कुणाचे ऑब्जेक्शन नव्हतं, कुणी या ठिकाणी म्हटलं नव्हतं की निवडणुका पुढे ढकला। आणि राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलायच्याच होत्या, ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित आहे तेवढ्याच ठिकाणी ढकलायला पाहिजे होत्या। पण सरसकट या पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने अशा निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्या आधारावरच हायकोर्टनी असा निकाल दिला आहे। त्यामुळं मला असं वाटतं की
आतापर्यंतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजामध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे की निवडणुका थांबवणे, निवडणुका वाढवणे, निवडणुका त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घोळ निर्माण करणे हा काही राज्याला मान्य नाही. सर्वच पक्षाच्या लोकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि कधी सर्वपक्षीय बैठक नाही, कुठल्याही पद्धतीचा विचारविनिमय नाही किंवा नियमाचा आधार वेगवेगळ्या पद्धतीने काढून राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीस धरतं असं मला वाटतं. एक प्रकारचं वेठीस धरणं झालं. ज्यांनी इतक्या निवडणुका पायी पायी फिरवून प्रचार केला, प्रसार केला, त्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळं सरकारचा याच्यामध्ये काही दोष नसतो, कारण राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका घ्यायच्या असतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची कृती ही या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी चांगली नाही आहे, ही कृती योग्य नाही आहे. ज्या नव्या निवडणुका होणार त्या 20 डिसेंबरला होणार आहे, ते अंतर खूप जास्त आहे. काही विनंती करण का राज्य सरकार की ते अंतर कमी करावं किंवा त्याचा पुनर्विचार करावा? राज्य सरकार जे काही करायचं ते करेलच, पण मी वारंवार त्यांना नियमाची अशी तरतूद आहे, तुम्ही हे चुकीचं करताय. मी त्यांच्याशी कमीत कमी 8 ते 10 वेळा राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली. आम्ही या ठिकाणी पत्रही पाठवले, पण कुठलीच दखल राज्य निवडणूक आयोग घेत नाही. मी सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला 7-8 नियमाचे इंटरप्रिटेशन चुकीचं करतायत, तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने करतात आहे. हायकोर्टचे ज्या ठिकाणी किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जिथे पिटिशन पेंडिंग आहे किंवा ज्या सीटची पेंडिंग आहे तेवढंच तुम्ही करा, पण त्यांनी सरसकटच 23 तारखेच्या आधी ज्याचे निकाल लागले त्यांनी ग्राह्य धरलं. बाकी नंतर 25 तारखेनंतर लोकांचे काही निकाल आले त्यांनी वगळून टाकलं. शेवटी हा जो घोळ आहे हा प्रचंड मोठा घोळ राज्य निवडणूक आयोगाने केलेला आहे आणि आम्ही नियमाने बोलल्यावरही राज्य निवडणूक आयोगाने ऐकलं नाही. हे मला वाटतं हे चुकीच्या पद्धतीने झालं आहे. राज्य निवडणूक आयोगानं हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायला पाहिजे, कारण की उद्याच्या निकालाची सगळी तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. ज्या पद्धतीने घोळ घातला राज्य निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे त्यांनी आता पुढे जावं. आता त्यांचीच जबाबदारी आहे, राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी, आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या अजून मोठ्या निवडणुका आहे. हा घोळ राज्य निवडणूक आयोगाने संपवावा एकदा, नाहीतर पुन्हा वारंवार आम्ही इतकं त्या ठिकाणी प्रचार प्रसार करायचा आणि आयोगाने एक पत्र काढायचं, निवडणुका ढकलून टाकायच्या, हे काही योग्य नाही आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि मग खापर कुठेतरी विरोधक राज्य सरकारवर. राज्य सरकारचा काही संबंध नसतो. राज्य सरकारच्या याच्यात निवडणूक आयोगाचा काही संबंध नाही. राज्य निवडणूक आयोग वेगळी स्वायत्त संस्था आहे, ते त्या ठिकाणी निवडणुका घेतात. पण मला असं वाटतं की हा घोळ अनाकलनीय आहे. असा घोळ करू नये राज्य सरकार. राज्य निवडणूक आयोग जो प्रकार आहे त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागवणार आहे अशी माहिती समजली. नाही, ठीक आहे, ते अहवाल मागितलाच पाहिजे. जे काही चुकीचं झालं ते दुरुस्त केलं पाहिजे. राज्याच्या मतदारांना, नागरिकांना वेठीस धरू नये असं मला वाटतं. या पद्धतीनं सरसकट नियम बदलवणे शेवटच्या टोकाला, म्हणजे 24 तासाच्या आत निवडणुका रद्द, 24 तासाच्या आत निवडणुका तुम्ही असं करा, हे काय लावलंय वारंवार. आयोग असं म्हणाले की आम्ही कायदेशीर सल्ला घेतला, कुठेतरी ज्यांनी सल्ला दिला तो चुकीचा दिला. तर राज्य निवडणूक आयोगाला कोण सल्ला आहे ते माहित नाही, पण आता आम्ही 25 वर्षापासून निवडणुका लढतोय. 30 वर्ष झाले. आता मला तर 35 वर्षापासून मी स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार झालो आहे. मला कधी असा घोळ दिसला नाही. हा पहिल्यांदा घोळ राज्य निवडणूक आयोग करताय. त्यामुळं तीव्र नाराजी आमची सर्वांची या बाबीवर आहे. बाळासाहेब थोरात म्हटले की मंत्रालयातला पिऊन निवडणुकीचा कार्यक्रम आखतो राज्य निवडणूक आयोगामधला, त्याच्यामुळे असे घोळ होत आहेत. नाही, राज्य निवडणूक आयोगात जे लोक बसले आहेत त्यांनी दखल घेतली पाहिजे. असं चुकीचं करू नये आणि ज्यांनी चुकीचं केलं असेल त्यांनी तपासलं पाहिजे. नाहीतर राज्याच्या जनतेची नाराजी ही तीव्र आहे, आमची सर्वांची नाराजी आहे. राज्यात याच्यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं, पहिल्यांदा असं घडलंय. सगळं टाळता येण्यासारखं होतं असं वाटतं. नाही, चुकीचंच केलंय ना. तुम्ही नियमाचा चुकीचा अर्थ काढताय. मी अनेक कलेक्टरशी बोललो, राज्य निवडणूक आयोगाशी बोललो, आमचे तिकडे जे अधिकारी त्यांच्याशी बोललो, पण काहीच कोणी ऐकायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की राज्य निवडणूक आयोगामध्ये आम्ही बसल्यानंतर आम्ही वाटेल तसं नियम बदलायचे, वाटेल तसे कायदे बदलायचे, अशा पद्धतीने करणं काही योग्य नाही. पण निर्णय म्हणजे चुकीचं इंटरप्रिटेशन राज्य निवडणूक आयोगाचं आहे, परंतु सरकारवर टीका होते विरोधक. आमचा का संबंध आहे? राज्य निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे, त्याने घेतलेले निर्णय ते त्यांचे आहेत. आम्हाला वाटतं का 21ला काउंटिंग झालं पाहिजे? आम्हाला तर वाटतं उद्या काउंटिंग झालं पाहिजे. कुणाला वाटतंय उद्या 21ला काउंटिंग व्हावं? या राज्यातल्या कुठल्या पक्षाला वाटतंय? कुठल्या नेत्याला वाटतंय? राज्य निवडणूक आयोगाच्या केलेल्या चुकीमुळे हायकोर्टने या ठिकाणी असे आदेश दिले. त्यामुळं उच्च न्यायालयाने याची नोंद घ्यायला पाहिजे होती राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या चुकीच्या कृतीची.
सर हिंदी में जानना चाहेंगे एक निलेश राणे म्हटले की काही सेटिंग व्हायची बाकी आहे म्हणून निवडणूकचा निकाल जो आहे तो पुढे ढकललेला आहे. काहीतरी चुकीचं बोलतायत. आम्ही या ठिकाणी संतापलेलो या विषयावर. कसं आहे, किमान प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य नाही. सर्व पक्षाची मागणी आहे की ही चुकीच्या निवडणुका समोर गेल्या आहे. काउंटिंग उद्याच व्हावी, सर्व पक्षाच्या मनात असं आहे. कोणाला वाटतं काउंटिंग 21ला व्हावी? सर्वांना वाटतं उद्या व्हावी. सर निलेश राणे असं म्हणाले की आणखी काही सेटिंग शिल्लक असेल. त्यांनी जाऊ द्या, ते काय बोलले ते त्याच्यात त्यांच्या बोलण्याला ठीक आहे. मैं जानना चाहेंगे मुंबई हाईकोर्ट ने जो नागपुर खंडपीठ को चुनाव पोस्टपोन किया है. नागपुर खंडपीठ ने जो निकाल दिया वो आपको स्वीकार नहीं पड़ेगा. खंडपीठ का अधिकार है. लेकिन जिस प्रकार का निकाल है उस प्रकार राज्य निवडणूक आयोग की गलती है. राज्य चुनाव आयोग ने जिस प्रकार